आणि तेव्हा एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात पाणी आलं. केसरकरांनी सांगितलं शिवसेना फुटीवेळचा तो प्रसंग. जून 2022 मध्ये शिवसेनेत सर्वात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेत 2 गट निर्माण झाले. शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आलं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालं. आणि दरम्यान त्यावेळी नेमकं काय घडलं होतं हे सांगताना माजी मंत्री दीपक केसरकर यांनी एक मोठा दावा केला आहे. पक्षात मतभेद झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली, असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे. आणि मात्र पुन्हा युतीची स्थापना करा असं एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सांगितलं. मात्र उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या मागणीला विरोध केला. तेव्हाच एकनाथ शिंदे यांनी पुढचं पाऊल उचललं असं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे. अनेक गोष्टी ज्या केल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये घडतायत, याचं थोडंसं विश्लेषण करत असताना पब्लिक मेमरी शॉर्ट असं जे म्हटलं जातं त्याच्यामुळे काही गोष्टींची मला आठवण करून द्यायला लागेल की ज्या वेळेला पक्षामध्ये मतभेद निर्माण झाले त्यावेळेला शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री पदाची ऑफर ही पक्षप्रमुखांनी दिलेली होती. त्यांनी ती स्वीकारली नाही. त्यांनी सुद्धा म्हटलेलं की त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं कारण ते भावनाप्रधान आहे. कोणी असं म्हणण्याचं कारण नाही की एखाद्या पदासाठी म्हणून एवढा मोठा मनुष्य काही निर्णय घेऊ शकतो. त्यांनी सांगितलं की तुम्हीच मुख्यमंत्री राहा, परंतु ज्या विचारधारेसाठी महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या जनतेच्या मताचा आदर करा. तुम्ही पुन्हा एकदा युतीचं स्थापना महाराष्ट्रामध्ये करा. आणि ह्याला ज्याला नाकार झाली त्यावेळेलाच पुढचं पाऊल उचललं गेलं. आणि त्याच्यामुळे कुठलाही पक्ष हा त्याच्या विचारधारेवर चालत असतो आणि ती विचारधारा जपणं हे त्याच्या प्रत्येक सदस्याचं काम असतं. आणि म्हणून ती विचारधारा ही काही काँग्रेसची विचारधारा नाही आहे, ती बाळासाहेबांची विचारधारा आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.